लाडक्या बहीण योजनेमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. अनेक महिलांच्या मनामध्ये शंका आहे, की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आलेले आहेत, ते पुन्हा पाठीमागं द्यावं लागेल का? कारण आदिती तटकरे ह्या मंत्री आहेत. त्यांनी हा खुलासा केला आहे, की त्यांनी कोणकोणत्या अटी यामध्ये घातल्या आहेत. त्यांनी लाडक्या बहिणीची पडताळणी जेव्हा केली, त्यामध्ये सरकार अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे माघारी घेणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्यांचा अर्ज मागे घेतले आहेत. त्याचबरोबर पडताळणीआधी 4,000 महिलांनी या लाडक्या बहीण योजनेमधून माघार घेतली आहे, हे देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष तयार करणार नाही. चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्या अपात्र होणारच, त्यांना पुढील हप्ते मिळणार नाही. त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच पात्र ज्या महिला आहेत त्यांना हप्ता मिळणार आहे. म्हणजे या जानेवारीच्या शेवट 25 ते 26 तारखेच्या आसपास तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे खात्यात पडणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना नवीन निकष लागू करणार आहे. आता ते नवीन निकष कोणकोणते आहे हे तुम्हाला समजलंच आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. हे ज्या आदिती तटकरे आहेत मंत्री, यांनी स्पष्टपणे महिलांसाठी या सूचना केल्या आहेत.